कार्यालय अमरावती येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन। ठिय्या आंदोलन करण्याची विद्यार्थ्यांची भूमिका काय, का आंदोलन करत आहेत ते? दिनांक 5 ऑगस्ट 2026 व दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयातील विद्यार्थी हितास बाधक आहेत। हा GR कायदेशीर रद्द करावा यासाठी ते आंदोलन करत आहेत। वसतिगृह प्रवेशासाठी आलेले प्रवेश अर्ज यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा यासाठी आंदोलन करत आहे। महाडीबीटी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक सत्रामध्ये वेळेत जमा करण्यात यावी यासाठी आंदोलन करत आहे। पंडित दीनदयाल योजना मागील डीबीटी विद्यार्थ्याच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी यासाठी आंदोलन करत आहे। वसतिगृह पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेची ऑनलाईन साईट स्वतंत्र करण्यात यावी यासाठी आंदोलन करत आहे। अमरावतीमधील महर्षी पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी राजेश बेटेकर यांचा मृत्यू झाला, या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। आणि त्यांच्या परिवाराला आर्थिक मोबदला देण्यात यावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। गडचिरोली येथील आश्रमशाळेतील मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाची तात्काळ मदत करण्यात यावी यासाठी आंदोलन करत आहे। आदिवासी आश्रमशाळेतील सेंट्रल किचन योजना बंद करण्यात यावी यासाठी आंदोलन करत आहे। ड्रेस कोड, प्रोजेक्ट सहल, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये जी निधीची वाढ करण्यात यावी यासाठी आंदोलन करत आहे। आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह 1000 वरून 2000 पर्यंत क्षमता असलेले करावे यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहे। आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह 1000 मधील विद्यार्थी पोलीस भरती दरम्यान मरण पावला विकास प्रेमलाल मावसकर या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी यासाठी आदिवासी समाजाचे विद्यार्थी या ठिकाणी आदिवासी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती या ठिकाणी हे विद्यार्थी ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत। आम्ही इथं ठिय्या आंदोलन यासाठी मांडलं आहे। आमच्या काही मागण्या आहे वसतिगृहाच्या आणि दीनदयाळ बाबतच्या। आमची पहिली मागणी म्हणजे वसतिगृहात जे कोणी लॉगिनला जेवढे बी फॉर्म येतील तर प्रत्येक फॉर्म अप्रूव्ह झाला पाहिजे आणि प्रत्येकाला ॲडमिशन मिळालेच पाहिजे। कारण आदिवासी डिपार्टमेंटसाठी एवढा जो निधी येतो तो लाडक्या बहिणीसाठी नसतो, तो आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी असतो। त्यामुळे वसतिगृहात जेवढी फॉर्म येते ते सर्वांना लॉगिनला जेवढी फॉर्म येते ॲडमिशन मिळाले पाहिजे। आणि जर तुम्हाला जागा कमी पडत असेल जागा वाढ करण्यात यावी। दुसरा मुद्दा म्हणजे दीनदयाळचे जे रखडलेली डीबीडी आहे मागची ते आणि येणारी सुरळीत डीबीडी त्यांचं व्यवस्थापन करण्यात यावे। दीनदयाळचा हा मुद्दा एक आहे। दुसरी वसतिगृहामध्ये जे सुविधा आहे ते सर्व सुविधा मागील जो जुना GR आहे त्या जुन्या GR नुसार पुरवण्यात यावा। शासनाने नवीन GR नुसार घाई करू नये आणि अशोक विखे साहेब यांनी जे GR काढलाय ते आम्हाला कधीही मान्य नाही, तो तात्काळ रद्द करण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे इथं महर्षी पब्लिक स्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांसंग दुर्दैवी घटना घडली त्याच्या बाबतीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। आणि राहिला दुसरा विषय अप्पर आयुक्त अंतर्गत जे काही इथून आमच्या मागण्या तात्काळ मागण्या होऊ शकतात तो मागण्या तात्काळ मागण्या करण्यात यावा। अन्यथा आम्ही इथून हे ठिय्या आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही हे कधी इथून हलवणार नाही। अन्यथा आम्ही इथं अमरण उपोषणाला सर्व मुली आणि मुले पण बसण्यासाठी तयार आहे आणि ठाम भूमिका घेऊन इथं आलो। धन्यवाद। जय सेवा जय बिरसा। सर्वांना जय आदिवासी। आज आम्ही अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती इथे जमलेले आहोत। सर्व विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी इथं आलेले सर्व वसतिगृहाचे विद्यार्थी इथं जमलेले आहेत आणि काही विद्यार्थी अख्खा महाराष्ट्रामध्ये त्यांचा GR जे निघालेला आहे 5 ऑगस्ट 2026 रोजी जे GR काढलेले आहे त्या GRच्या विरोधात हा सर्व विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आपला अमरावती विभागामध्ये नव्हे तर अख्खा महाराष्ट्रामध्ये पेटलेले आहेत। तर जी आमची आदिवासी विकास मंत्री आहेत त्यांनी जी 5 ऑगस्ट 2026 ला जे GR काढलेले आहेत ती GR तात्काळ मागे घेण्यात यावा या रद्द करण्यात यावा।
ते म्हणतात का 14 ऑगस्ट 2026 जे जी आर आणखी परत सुधारित जी आर काढलेले आहे ते पण आम्हाला नको. जे जी आर आधी होता तेच जी आर आम्हाला हवा आहे. दुसरी मागणी म्हणजे आदिवासी विकास विभाग अमरावती यांच्या अंतर्गत येणारा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणे येथे सायखेडा, टेंबली, बिजुदावडी, सुसरदा या ठिकाणी फूड पॉइझन झालेलं आहे. हे फूड पॉइझन कशामुळे झालेलं आहे तर या ठिकाणी ना सेंट्रल किचन चालवलं जातं. सेंट्रल किचन मधून सेंट्रल किचन म्हणजे एका शाळेमध्ये जेवण बनवायचं आणि तिथून सर्व ठिकाणी जेवण पुरवायचा प्रयत्न करतात. मग आम्हाला कुठेतरी शोकांतिका वाटते का गोष्टीचं इतकं मोठं बजेट आपल्याकडे येतं. म्हणजे 22 हजार कोटी रुपयाचं बजेट आपल्या विभागामध्ये येते, आदिवासी मुलांसाठी येतं आणि ते पैसे जातो कुठं. मग बाकी सर्व पैसे का लाडकी बहिणीला द्यायला पैसे तुमच्याकडे आहे, मग आमच्या विद्यार्थ्यांसाठी पैसे नाहीत का तुमच्याकडं. जे फूड पॉइझन झालेलं आहे त्यामध्ये आदिवासी विकास मंत्री म्हणतात का ही फूड पॉइझन नव्हती तर व्हायरल इन्फेक्शन असं काहीतरी त्यांनी वर्ड त्यामध्ये यूज केलेला आहे. तर आदिवासी विकास मंत्री साहेबांना एवढं सांगायचं आहे का साहेब हे आदिवासी विकास जे विद्यार्थी आहेत इथले साहेब तुम्हाला माहित असेल का 1 किंवा 2 किंवा 3 विद्यार्थ्यांना फूड पॉइझन व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतो, परंतु 70-80 विद्यार्थी त्या ठिकाणी फूड पॉइझन मध्ये बिमार पडले, त्यांचा वॉमिटिंग व्हायला, हातपाय कपाळले, त्यांचे डोकं कसं म्हणजे फूड पॉइझन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी त्याचबरोबर बिजुदावडी, सायखेडा, टेंबली, सुसरदा या ठिकाणी पण झालेलं आहे फूड पॉइझन. त्यामध्ये विकास मंत्री म्हणतात का फूड पॉइझन नको. मग आदिवासी विकास मंत्र्यांना एवढं सांगायचं आहे का तुम्ही आमचा विकास करायला बसले का विनाश करायला बसले, हा सर्वात मोठा प्रश्न आमच्यासाठी पडलेला आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे महर्षी पब्लिक स्कूल या ठिकाणी गिनेस पेडेकर नावाचा एका विद्यार्थ्याचा तब्येतीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. तर त्याचा जबाबदार कोण हा शासनाला प्रश्न. मग तुम्ही आम्हाला असं कुठे प्रश्न पडतोय का तुम्ही महर्षी पब्लिक स्कूल या शाळेवरती गुन्हा करत ना, त्यांच्यावर कारवाई करत ना, त्यातले जे अधीक्षक आहेत, तिथले जे संस्थापक आहेत, तिथले जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत ना, तर आम्हाला कुठेतरी वाटत आहे का तुम्ही महर्षी पब्लिक स्कूल या शाळेला वाचवण्याचं काम करत आहेत आणि आदिवासी विद्यार्थ्यांना कुठेतरी शिक्षण नको असं कुठेतरी म्हणजे तुम्ही तुमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे असं आम्हाला वाटतं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे गडचिरोली इथे 6 मुलींना साप चाललेला आहे. त्या ठिकाणी त्याच्यातल्या 3 मुली जागेवरच आपले मृत्यूमध्ये मरण पावलेत. तर त्या ठिकाणी पण तुम्ही चौकशी केली आम्हाला पटलं, सर्व गोष्टी आवडल्या, सगळं तुम्ही इतर गेल्या, सर्व गोष्टी केलेल्या आहेत, परंतु तुम्ही त्यावर काय कारवाई केली आम्हाला त्याचा प्रूफ हवा आहे. पण तुम्हाला ते प्रूफ तुम्ही आतापर्यंत सूत्रानुसार असं समजलेलं आहे का तुम्ही त्यावर आतापर्यंत कुठलाही कारवाई केलेली नाही. धार्मिक प्रकल्पावर कारवाई केली नाही, ते महर्षी पब्लिक स्कूल शाळेवर तुम्ही कारवाई केली नाही, तुम्ही गडचिरोली येथे झालेल्या प्रकरणावरती तुम्ही कारवाई केलेली आहे. मग तुम्ही आदिवासी विकास मंत्री आदिवासी असून तुम्ही सुद्धा आदिवासी लोकांचा विचार करत नसेल तर आम्हाला कुठेतरी शोकांतिका वाटते. म्हणून आता जरी तुम्ही रिया रद्द केली नाही तर लक्षात असू द्या तुम्हाला तुमचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि हे तुम्हाला संविधानावरती आता सध्या तुम्हाला दिसत आहे, सर्व हे संविधानावरती चालू असलेलं आंदोलन आहे. तुम्ही का आमची जी आर रद्द केली नाही तर आम्ही संविधानावरतीच असं आंदोलन करू का तुम्हाला कदाचित ते कुठेतरी भोगावं लागेल. आणि हे फक्त बेमोद आंदोलन आहे. येणाऱ्या काही दिवसात आमरण उपोषण सर्व विद्यार्थी मुलं एका विद्यार्थ्याचं असं राहणार नाही का ते आमरण उपोषणाला बसतील. सर्व विद्यार्थी ठामपणे इथं बसलेले आहेत का ते पुढच्या कारवाई करतील, अदरवाईज ते सर्व येणाऱ्या काही दिवसात आमरण उपोषणाला बसण्याचं त्यांचं ठाम भूमिका त्यांनी इथे घेऊन आलेले आहेत. जय आदिवासी, जय शिवराज, जय भीम. जय सेवा जय जोहार. मी संजय सोळंके. आता 2026 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 5 तारखेला एक जी आर काढला. त्या जी आर मध्ये काही दुरुस्त्या सुचवून त्यांनी 14 तारखेला जो पूरत केला. माझं असं मत आहे की त्या जी आर मध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे की तुम्ही वयाची मर्यादा टाकून राहिलेली आहे. पहिले तुम्ही 26 वर्ष टाकला, आता 30 वर्ष टाकलाय. आदिवासी समाज हा दुर्गम भागामध्ये राहतो, तो त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठीच तर बरेचसे वर्ष निघून जातात. मग ते जर त्या इतके वर्ष निघून गेल्याच्या नंतर शिक्षणासाठी जर तुम्ही मर्यादा जर ठेवसाल तर ही कुठपर्यंत योग्य बाब आहे. विद्यार्थी हा आदिवासी क्षेत्रातला दुर्गम भागात राहणारा तो त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन मग त्याचं वय कितीही असो तो जर शिक्षण घेत असेल तर त्याच्या शिक्षणावर गदारोळ आणण्याचा अधिकार तुम्हाला का.
आहे का तुम्हाला? संविधानाने दिला अधिकार दिला शिक्षणाचा. त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मागण्यासाठी किंवा पुरवठा करण्यासाठी या गोष्टीसाठी जर तुम्ही त्यांना म्हणता की तुम्ही बोलू शकत नाही, तुम्हाला अधिकार नाहीये, तर मग मला सांगा संविधानाची कलम 21 जे तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य देते त्याचा काय अर्थ राहिला? संविधानिक दृष्टिकोनातून जर तुम्ही त्यांना जर तुम्ही त्याची घरचेपी करत असाल तर तो विद्यार्थी कुठपर्यंत टिकल? आणि मला एक सांगा की 15 किलोमीटरच्या आतमध्ये असलेला आदिवासी विद्यार्थी हा वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ शकत नाही, ही कुठली बाब? म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की 15 किलोमीटरच्या बाहेरचे लोक हे बिचारे गरीब आहे, ते दुर्गम भागातून येतात, आणि 15 किलोमीटरच्या आतमधले लोक हे श्रीमंत आहे आदिवासी, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही? जर अमरावती विभागामध्ये 15 किलोमीटरच्या आतमध्ये एखादा गरीब विद्यार्थी राहत असेल आणि त्याला शिक्षण शिकायचं असेल तर तुम्ही त्याला कसं काय डावलू शकता? ही जे तुम्ही ह्या पद्धतीने जो तुम्ही विद्यार्थ्याची गळचेपी करून राहिलेली आहे, आणि असे अनैतिक जर जे तुम्ही राजकीय आपल्या पोळ्या शेकण्यासाठी जर तुम्ही GR काढत असाल, शासन निर्णय काढत असाल, तर त्या शासन निर्णयाचा निषेध असला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की याला जबाबदार मी असं मानतो की डिप्लोमेट बसलेले आहेत. GR हा कोण बनवतो? डिप्लोमेट बनवतात, आणि नंतर मग त्याच्यावरती हे मंत्री संत्री त्याच्यावर निर्णय घेतात. मग डिप्लोमेटला एवढंही कळत नाही का की आपण जो निर्णय GR काढून राहिलेला की त्या GR तो आदिवासी लोकांच्या हितासाठी असला पाहिजे, ना की त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या आदिवासी समाजाची गळचेपी करण्यासाठी असली पाहिजे. कुठेतरी ह्या गोष्टी सर्व चुकून राहिलेल्या आहे. एवढा मोठा जनसागर समूह, आदिवासी संघटना, राजकीय लोक असो किंवा विद्यार्थी असो, या सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टीसाठी निषेध करायला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, या सर्व बाबी जर तुमच्या आदिवासी मंत्र्याला माहित आहे तर त्यांनी याच्यावर मौन धरणं हे चुकीचं. त्यांनी त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. त्यांनी तो सरळ सरळ GR जो आहे तो रद्द करायला पाहिजे. आणि विद्यार्थ्याच्या हेतूसाठी, विद्यार्थ्याच्या विकासासाठी, सामाजिक विकासासाठी काहीतरी खटाटोप करा तुम्ही, काहीतरी तुम्ही योजना परियोजना आणा, आणि विद्यार्थी कसा सक्षम होईल याच्याकडे लक्ष द्या. आता जसं आमचे विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिकून राहिलेले आहेत, आश्रमशाळेचं पालकत्व जेव्हा विद्यार्थी घेतलं जातं त्याचं पालकत्व हे प्रकल्प अधिकारी घेतात. पण प्रकल्प अधिकाऱ्याची जबाबदारी असते की तो विद्यार्थ्याचं शिक्षण, आरोग्य, एज्युकेशन, त्याच्यानंतर त्याचा आहार, या सर्वकडे लक्ष देण्याची जबाबदारी हे प्रकल्प अधिकाऱ्याची. आणि प्रकल्प अधिकारी काय करतोय? जर शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू होत असेल आणि मग त्यांना जर तुम्ही प्रथमोपचारही देत नसाल, आता जसं आपला धारणी प्रकल्प कार्यालयातला एक विद्यार्थी आहे राजेश बाबू बेटेकर, या मुलाचा मृत्यू झाला, 16 तारखेला जो दगावला, त्याची नैतिक जबाबदारी त्या संस्थेची होती. त्या संस्थेने त्याच्यावरती प्रथमोपचार करायला पाहिजे होता, त्याला हॉस्पिटलाइज करायचं होतं, आणि ती माहिती त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्याला द्यायला पाहिजे होती, प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्याच्या आईवडिलाला द्यायला पाहिजे होती. या सर्व गोष्टी कुठेतरी डावलण्यात आल्या, आणि कुठेतरी प्रशासन आणि शासन हे त्या संस्था चालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय. एक सामान्य गरीब होतकरू विद्यार्थी, जो सायन्सचा विद्यार्थी होता वर्ग 11वीचा, तो दगावला, पण त्याच्यावरती कोणाचं काही घेणं देणं नाही, आणि आज हे आपल्या पोळ्या शिकायला तयारच आहे. मग यांचं नामांकन रद्द झालं पाहिजे, याच्यावर सदोष मानववधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि त्या राजेश बाबू वानखडे आणि त्याच्यासोबत जे इतर विद्यार्थी आहेत जे बिमार पडलेले आहेत त्यांचा सर्व खर्च हा शासनानं करायला पाहिजे, आणि तो प्रायव्हेटाईज झाला पाहिजे. या गोष्टीची मागणी आम्ही करत आहे, आणि यासाठी हे आंदोलन सुरू आहे. धन्यवाद. साहेब कान उघडे ठेवा.